राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, आपल्या मतदारसंघाचे माजी मंत्री व आमदार सन्माननीय दीपक केसरकर साहेब, माजी आमदार सन्माननीय राजनजी तेली साहेब, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय मनीषजी दळवी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय दत्ताजी सामंत साहेब, सन्माननीय सचिनजी वालावलकर, उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी, सुरुवातीलाच मी संजूजी परब यांना मनापासून त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज मला किती वर्ष झाली मला माहित नाही, पण त्याचा एकही वाढदिवस मी चुकवला असं काही झालेलं नाही असं मला वाटतं, एकही नाही. आणि करोनाच्या काळामध्ये मला वाटतं वाढदिवस साजरा झाला नाही. कदाचित तो एक वाढदिवस मिस झाला असला तर तो झाला असेल. बाकी संजू परबचा एकही वाढदिवस अनेक वर्ष, मला वाटलं आता 16-17 वर्ष झाली असतील, पण एकही वाढदिवस मी चुकवलेला नाही. माझा घरचा सदस्य आहे, माझ्या भावासारखा आहे. निलेश राणेने जे संघर्ष बघितला, कुठलाही प्रश्न न विचारता माझ्यासोबत सावलीसारखं उभं राहण्याचं काम जर कोणी केलं असेल जिल्ह्यामध्ये, तर त्यामध्ये एक सर्वात वरती जे नाव घ्यावं लागेल ते सन्माननीय संजू परब यांचं घ्यावं लागेल. माझ्या स्वभावाचं नुकसान पण त्याला झालं, माझ्या राजकीय संघर्षाचं नुकसान देखील त्याला झालं. मी जे 10 वर्ष मागे पडलो त्याचं नुकसान देखील संजू परबला झालं, पण कधी त्यांनी मला त्याची जाणीव होऊ दिली नाही. 10 वर्ष कोणाच्या राजकीय जीवनातली फुकट जाणं ही काय साधी गोष्ट नाही. आणि अनेकांना आश्चर्य वाटतं की हा निलेश राणे 2024ला निवडून कसा आला. तर 2014 ते 2024 मध्ये मला परत जिल्ह्यामध्ये जर कोण व्यक्ती आणत होती तर ते संजू परब आणत होते, आणि म्हणून मी 2024 मध्ये आमदार झालो. मी अनेक गोष्टी संजू परब यांच्याबद्दल मी सांगू शकतो, पण ते माझ्या तोंडातून मी सांगणं हे लोकांना वाटेल की निलेश राणेच बोलतोय, पण असं नसतं. प्रत्येकाचं एक मन असतं. संजू परबकडे ते मन आहे. राजकारणी लोकांकडे मन हवं असतं, डोकं सगळ्यांकडे असतं. राजकारणामध्ये डोकं सगळेच लावत असतात, पण जो मन लावतो ना असा माणूस कमी असतो राजकारणामध्ये, जे मी बघितलं. संजू परब एकाच्या मागे उभा राहील तर तो 100% उभा राहील. त्याच्यामध्ये कुठेही भेसळ होणार नाही, त्याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही. आणि मग स्वतःचं किती जरी नुकसान झालं, कोणी त्याला काही जरी सांगितलं, किती जरी त्याच्याकडे आले तू आमच्या पक्षात ये, आणि संजू परबचा चेहरा असा आहे की समोरच्याला वाटतं हो आपल्याकडे येऊ शकतो. आणि जसा तो माणूस बाहेर जातो ऑफर देऊन, पहिला फोन तो मला करतो, साहेब एक जोक सांगतो तुम्हाला. आणि मग तो पूर्ण स्टोरी ABCD पासून ते XYZ पर्यंत मला सांगतो की साहेब बघा काय माणसं असतात. संजू परबला विचारायला आला की तू निलेश राणेला सोडशील का. सगळे ऑफर, म्हणजे आजपर्यंत सामंत साहेब जेवढे ऑफर संजू परब यांना मिळाले ते सगळे ऑफर आकड्यासकट मला त्यांनी सांगितले, आकड्यासकट. पण एक मनाचा मोठेपणा त्याचा आहे की आजपर्यंत तो, मी काय त्याला दिलं मला माहित नाही, कदाचित काहीच देऊ शकलो नाही मी. इथून पुढे मी काय देऊ शकतो हे देखील मला माहित नाही, पण आपल्याला निलेश पाहिजे बस एवढं एक. नेहमी कोणी जरी, आता हल्लीच्या हल्लीमध्ये तर जाऊनच द्या, जेव्हा मी कोणच नव्हतो, कुठल्याही पदावर नव्हतो, निलेश राणेवर झालेल्या प्रत्येक टीकेला जर पहिलं उत्तर कोणी जिल्ह्यातून दिलं असेल तर ते संजू परब यांनी दिलं. आज पण केसरकर साहेबांच्या नावावर कोण जरी जिल्ह्यामध्ये टीका करतं तर पहिला उत्तर देणारा हा संजू परब असतो. केसरकर साहेबांवर त्यांचा अफाट जीव आहे, खरोखरच आहे. केसरकर साहेबांची आज्ञा किंवा त्यांची कुठलाही आदेश, संजू परब किती जरी व्यस्त असला, मी बघितले अनेक वेळेला, आम्ही व्यासपीठावर अनेक कार्यक्रमामध्ये असतो, पण कुठल्याही व्यासपीठावर जर समजा केसरकर साहेबांचा फोन आला
तर कोणाची तमाम न बाळगता बाजूला जाऊन फोन करून केसरकर साहेबांचा आदेश घेणारा व्यक्ती म्हणजे हा संजू परब आहे. कधीही त्यांनी केसरकर साहेबांचा शब्द खाली पडू दिला नाही. म्हणून संजू परब, तुम्हाला अजून फार मोठं व्हायचं आहे. अनेक गोष्टी तुम्हाला तोंडाने सांगायच्या नाहीये, ते करून दाखवायचे आहेत. कारण का जे संजू परबला जवळून ओळखतात, जसं सीताराम गावडे साहेब असतील, आमच्यासारखी लोक जे एकदम जवळ असतात, त्यांना सांगतो, संजू परबांना सांगतो, तू बस काय बोलू नको, सगळंच काय सांगू नको, सगळंच काय राजकारणात सांगायचं नसतं. याचा अनुभव मी घेतला. मला 2024ला खऱ्या अर्थाने जर कोणी तिकीट आणि मला एबी फॉर्मच्या दिशेने जर कोण घेऊन गेलं असेल तर सन्माननीय उदयजी सामंत आहे. अनेकांना माहीत सुद्धा नसेल, माझ्या समोर जे तेव्हा, आता माजी आमदार आहेत पण तेव्हाचे आमदार होते कुडाळ मालवणचे, ते आमच्या शिवसेनेतून लढायला तयार होते. अँटी चेंबरमध्ये येऊन बसायचे, सगळ्यांचा संपर्क होता, सगळे बोलायचे आणि ते फक्त येणार, एबी फॉर्म घेणार आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ते निवडणूक लढवणार, इथपर्यंत सगळं झालं होतं. की राणेंना काय काय सांगायचं इथपर्यंत पण सगळं झालं होतं आणि ठरलं होतं की आता, पण देवाला काय मान्य होतं मला माहित नाही. मला उदयजी सामंत मला पहिलं घरी बोलवलं, मुक्तागिरीला बोलवलं आणि मुक्तागिरीला मी गेलो. मला नाश्त्यासाठी बसवलं, त्यांनी नाश्ता केला, मी करून आलो होतो आणि मग मला 15-20 मिनिटं सगळं काय विचारलं, सांगितलं आणि मला साहेबांच्या घरी घेऊन गेले बाजूलाच. तेव्हा साहेब वर्षावर होते आणि माझं सगळं प्रेझेंटेशन हे कोणी केलं असेल तर सन्माननीय उदयजी सामंत यांनी केलं. आणि मग साहेबांनी तिथे मला जे सांगायचं ते सांगितलं. म्हणून संजू परब असेल, मनीष दळवी असतील, लक्षात ठेवा, तुम्हाला आमदारकीची तिकीट पाहिजे तर तुम्हाला कोणतरी उदय सामंतांसारखा लागतो, कोणतरी लागणार तुम्हाला. प्रेझेंटेशन कोण करतो हे महत्वाचं आहे, प्रेझेंटेशन कोणी करून चालत नाही. संजू परब साहेब लक्षात ठेवा. आणि तुमचं प्रेझेंटेशन जोपर्यंत केसरकर साहेब म्हणत नाही तोपर्यंत कसलीच अपेक्षा ठेवू नका. तुम्ही दोघंही नाही तर म्हातारे व्हाल, अशी माझ्यासारखी दाढी पिकवायला लागेल. केसरकर साहेब कधी काय तुम्हाला जोपर्यंत ग्रीन सिग्नल देत नाही, विचार करा, आयुष्यभर लालच सिग्नल आहे, कधी पुढचं पाऊल टाकू नका. कारण का मी केसरकर साहेबांना जवळून, हल्लीच्या हल्लीमध्ये 1.5 वर्षामध्ये मी त्यांना फार जवळून बघितलं, त्यांच्या कामाची पद्धत बघितली. मी त्यांना त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल मी फॉलो देखील करतो. त्यांचा जो फॉलोअप आहे, म्हणजे जे सचिन वालवलकर करतात तुम्ही फॉलोअप नाही, हा, त्यांचा स्वतःचा जो फॉलोअप आहे आणि त्यांचं स्वतःचं एक वजन आहे मंत्रालयामध्ये, हे मी अनेक वेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता आजमावत असतो. आणि म्हणून कुठली पदं आपल्या नशिबात मिळणार संजू परब हे देव ठरवत असतो, नियती ठरवत असते. नाही तर कोणाला माहित होतं 2024 मध्ये तुझा भाऊ हा आमदार म्हणून कुडाळ मालवणचा इकडे उभा असेल, हे कोणाला माहित नव्हतं. हे कदाचित दत्ता सामंत साहेबांनाही माहित नव्हतं, राजन तेली साहेबांना माहितच नव्हतं, कारण का ते तेव्हा उभाटात होते. तेली साहेब उभाटात होते, तुम्ही माझ्या बरोबर होता. नाही म्हणून फक्त उल्लेख केला, बाकी काय बोललो नाही. तुम्ही कुठे जरी असलात तरी निलेश राणे तुमच्या मनात आहे मला माहिती आहे, फक्त उल्लेख याच्यासाठी केला कारण का तेव्हाची वस्तुस्थिती सांगत होतो असं. हा, हो, मी तुमच्यावर येणार होतो की श्रेय तुमचं पण आहे, नाहीतर निलेश राणे आमदार झाला नसता. सामंत साहेब, आम्हाला सामंत पाहिजेत आता, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुमच्यावर येणारच होतो की तुमच्यामुळे पण मी आमदार झालो. पण आज कसं आहे, आज वाढदिवस संजू परब यांचा आहे, म्हणून सगळंच काय आपण काय सगळ्यांना टच करत चाललोय. पण जे योगदान सन्मान्य सामंत साहेबांचं ते कोण माझ्या जीवनात कोण नकारू शकत नाही, म्हणून तो उल्लेख आज करायचा होता. की आमदारकी मागताना आता काय झालं, सुरुवातीपासून इथे आमदारकीचा विषय एवढा निघाला. मी मनीषची वाढदिवसाची टेप सुद्धा बघितली, आपली जे काय व्हिडिओ वगैरे आहे तेव्हा पण मी बघितलं. मी हे आमच्या घरची मुलं आहेत, ती आमच्या घरची माणसं आहेत, आमच्या भावंडांसारखी आहेत. तर तुमच्यातला कोणतरी मोठा व्हावा पाहिजे तर कुडाळ मालवण आहेच, काय काळजी करू नका. सामंत साहेब बोलले बघ निलेश कुठेतरी दुसरीकडे, तर आपण तयारी, असं मी आणि सामंत साहेब कुठेतरी जाऊ, असं काही प्रॉब्लेम नाही.
सामंत साहेब म्हणजे आमचे दत्ता सामंत साहेब, आणि दत्ता सामंत साहेब जिथे जरी नजर फिरवतील तिकडे शिवसेना उभी राहते, एवढं मात्र मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो. सामंत साहेब उल्लेख बरोबर होता ना? हो, जर कोणी ऐकलं नसेल तर सामंत साहेब म्हणतायत 6 महिन्यापासून ते माझ्या आमदारकीसाठी सन्मान्य उदयजींबरोबर संपर्कात होते, एवढं सगळ्यांनी ऐकावं याच्यासाठी मी. अच्छा, तुम्ही संपर्कात होता. जाऊ दे, आता सगळ्याच गोष्टी व्यासपीठावर नको, नाहीतर संजूचा पुढचा वाढदिवस यायचा तोपर्यंत. संजू परब, मनापासून तुम्हाला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तुम्ही फार मोठे व्हा. माझा एक भाऊ मोठा झाला आणि मोठ्या पदावर गेला, तर त्यापेक्षा मोठा आनंद निलेश राणेला कधीच नसेल. मी मनापासून तुला काही वेगळं सांगायची गरज नाही. तू सावलीसारखा राहिलास, आपण दोघं भावंडांसारखे राहिलो. कधी राजकारण म्हणून नाही, कधी कुठला विषय मागितल्यासारखा तू कधी मागितलेला नाहीस, पण एक जीवाभावाचा मित्र म्हणून, एक जीवाभावाचा सहकारी म्हणून आणि एक भाऊ म्हणून नेहमी निलेश राणेची साथ तू दिलीस, हे मी उभ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. आणि हे जे काही तू माझ्यासाठी केलं त्याची परतफेड कधी ना कधीतरी निलेश राणे परत केल्याशिवायही राहणार नाही, एवढंही या निमित्ताने सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.